गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. पंचदशीचा अभ्यास सुरू आहे आणि तृप्तिदीपामध्ये अनिर्बंध तृप्ती म्हणजे ज्या तृप्तीचं कोणावर आणि कशावरही अवलंबून नसतं अशा तृप्तीचा विचार या काही श्लोकांच्या निमित्ताने झालेला आहे आणि पुढे आणखीन एक 100 श्लोकांचा विचार आपल्याला करायचा आहे. तृप्तीचा विचार करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात असली पाहिजे की विषयांच्या निमित्ताने मिळणारी तृप्ती, की जो आता पुढे विषय येणार आहे, ती तृप्ती थोडीशी येणारी आणि जाणारी असते. म्हणजे ती तृप्ती मला मिळते आणि काही काळ तृप्ती मिळाल्यानंतर मला असं वाटायला लागतं की ती विषयांमुळे मिळाली, पण वास्तवात ती विषयांमुळे मिळालेली तृप्ती नसून ती विषयाच्या निमित्ताने अंतःकरण वृत्ती शांत होऊनच तृप्तीचा अनुभव येतो. हे जर मला नीट कळलं तर कोणत्याही वस्तूवर, व्यक्तीवर आणि परिस्थितीवर अवलंबून नसलेली जी निरंकुश तृप्ती आहे तिचा विचार मी करू शकतो. 201वा जो श्लोक आहे तो असं सांगतोय, भोगता स्वतःच्या भोगासाठी पती पत्नी इत्यादींची अपेक्षा करतो, हा सामान्य जनांचा व्यवहार श्रुतीने सांगितलेला आहे. इथे आत्मानास्तु कामाय सर्व प्रियम भवती सर्वम प्रियम भवती हा जो विचार आहे त्यामध्ये आत्मा हा शब्द जीव या अर्थाने बोललेला आहे, ही भूमिका आपल्याला फक्त पटवून देत आहे. कारण व्यवहारात बोलताना सुद्धा हा माझा आत्मा आहे असं मुलाच्या बाबतीत वडील बोलतात, त्यावेळी त्या आत्म्याचे विभाग पडलेले असतात असा अर्थ नाहीये. तर तो आत्मा शब्द हा जीव अर्थाने वापरलेला असतो, म्हणून आत्मा हा शब्द सामान्य रूपाने किंवा सर्वसाधारण रूपाने जीव या अर्थाने सुद्धा बोलला जातो. म्हणून इथे या श्लोकाचा विचार करताना आत्मा हा शब्द जीव या अर्थाने वापरलेला आहे, किंवा आत्मानास्तु कामये श्रुतीचा विचार करताना तो जीव या अर्थाने बोललेला आहे. म्हणून पती पत्नीला प्रिय आहे, नंतर पती पत्नीला प्रिय आहे, असे काही जे विचार आहेत, किंवा मुलं बाळ मला प्रिय आहेत, हे सगळे जीवाच्या संदर्भात केले गेलेले विचार आहे. आणि त्या निमित्ताने जर माझी अंतःकरण वृत्ती व्याकुळ होत असेल तर मग मला त्याचं सुख किंवा दुःख हे दोन्ही गोष्टी भोगाव्या लागतात. 202वा जो श्लोक आहे तो असं सांगतोय, भोगत्याची भोग मिळवण्यासाठी भोग्य पदार्थ ही साधने असतात, त्यांची आसक्ती ठेवू नये. भोगता मुख्य असून त्यावर प्रेम करावे असे सांगितले आहे. आता इथे आपल्याला भोगता भोग्य विवेक हा समजावून सांगतायत की या भोगता आणि भोग्य वस्तू याच्यामध्ये मुख्य कोण आहे, तर भोगता मुख्य आहे आणि त्याच्यावर प्रेम करावं. आता त्यातला प्रेम करावं हा जो श्लोक आहे तो 203वा आहे. पण मुख्य विचार जो आहे आता इथे की या भोगता आणि भोग्य वस्तूमध्ये जर भोगता हा सर्वश्रेष्ठ असेल, म्हणजे भोगताच जर त्या भोग्य वस्तूचा उपभोग घेत असेल, तर मग त्या विषयांमध्ये म्हणजे भोग्य विषयांमध्ये त्या जीवानी किती आपली अंतःकरण वृत्ती नेऊन तिथे ते सत्यत्वाने भोगावेत. जेव्हा ते सत्यत्वाने भोगले जातात त्यावेळी त्या भोग्य वस्तूला प्राधान्य दिलं जातं आणि भोगता जो आहे तो मात्र कनिष्ठ ठरतो. आणि असा भोगता जर कनिष्ठ ठरला तर मग त्या विषयांची आसक्ती हा विचार आपल्या पुढे येतो. पण हा जो श्लोक आहे की तो श्लोक मला त्या भोगत्याला श्रेष्ठ ठरवून, म्हणजे त्या जीवाला भोगतेपणा आहे आणि त्या जीवाला श्रेष्ठपणा देऊन त्या भोग्य वस्तूंविषयी अनासक्त वृत्ती माझ्या अंतःकरणात किंवा वैराग्य माझ्या अंतःकरणात डेव्हलप झालं पाहिजे. आणि जोपर्यंत अंतःकरण वृत्ती मध्ये वैराग्य आपलं डेव्हलप होत नाही तोपर्यंत माझी जी भोग्य वस्तूविषयीची जी आसक्ती आहे ती मात्र कधीही संपतच नाही. म्हणून आपल्याला ते अनुसंधान तोडायचे. मुख्य विचार काय आहे की आपल्याला या भोग्य वस्तूविषयी असलेलं जे अनुसंधान आहे ते मला अशांत करतं, त्याचाच विचार सतत करायला लावतं आणि त्या निमित्ताने ते भोग्य वस्तू किंवा भोग्य पदार्थ किंवा त्या व्यक्ती वगैरे परिस्थिती वगैरे ती जर मला अनुकूल आली तर मला बरं वाटतं आणि नाही जर आली तर मला दुःख होतं. शिवाय आणखीन एक विचार आहे की वास्तवात मी भोगता आहे काय, वास्तवात आत्मरूपाने मी अभोक्ताच आहे. आणि मी जर का अभोक्ता असेल तर मग या भोग्य वस्तूमध्ये मी आसक्ती ठेवून मी माझं जीवन का जगावं. म्हणून इथे काय आहे ही जी भ्रांती जी आहे, भोग सत्यत्व भ्रांती आहे, त्यातून जेव्हा भोग घेतले जातात तेव्हा मात्र आपण त्या भोगता पदार्थांमध्ये किंवा भोगत्या व्यक्तींमध्ये आपली अंतःकरण वृत्ती
अडकते. पण आत्मरूप मी मात्र सुखरूप असल्यामुळे मी त्या भोगांमध्ये सुख जेव्हा पाहतो, त्या विषयांमध्ये जेव्हा सुख मी पाहतो, तेव्हा मात्र मला मी बंधनात टाकलेलं असतं. हा विचार या श्लोकाच्या निमित्ताने आपल्याला समजून घ्यावा लागतो. 203वा जो श्लोक आहे तो असं सांगतोय, पुराणात हेच सांगितले आहे. हे विष्णू, आत्मानात्म विचार नसणाऱ्यांना विषयासंबंधी प्रगाढ प्रीती असते. तशीच प्रीती तुझ्या अनुसंधानात राहणाऱ्या माझ्या हृदयात सळसळू दे. हा विष्णू पुराणातला भक्त प्रल्हादानी केलेला विचार आहे, की तो भक्त प्रल्हाद विष्णूच्या पदरी म्हणजे विष्णूच्या चरणी विनंती करतो, की आत्मानात्म विचार नसणाऱ्यांना विषयासंबंधी जी प्रगाढ प्रीती आहे. आता प्रगाढ प्रीती या शब्दाचा अर्थ आपल्याला त्याची जी गुंतवणूक आहे त्याचा विचार करायचा. आपल्या पुढे या प्रेमाचे आविष्कार आहे. एक मुलांवरचं प्रेम आहे, एक पत्नीवरचं प्रेम आहे आणि एक भगवंतावरचं प्रेम आहे. आपल्याला समजून घेतलं पाहिजे, की ज्यावेळी मुलांवरचं आणि पत्नीवरचं जे प्रेम असतं त्याच्यामध्ये दोन्ही बाजूने आत्मानास्तु कामाय हा विचार असतो. पण जेव्हा या भगवंताचा विचार करायची वेळ येते त्यावेळी त्या भगवंतावर मात्र निरपेक्ष पद्धतीने प्रेम करावं लागतं. जोपर्यंत मी त्याच्याकडनं काहीतरी हवंय अशा पद्धतीने प्रेम करत नाही, म्हणजे याचा अर्थ मला काय आहे, जोपर्यंत मी अनासक्त वृत्ती माझ्या अंतःकरणात डेव्हलप करून भगवंताकडे काहीही न मागता त्या भगवंतावर मी निरपेक्ष प्रेम जोपर्यंत करत नाही तोपर्यंत भगवंत मला प्राप्त होण्याची व्यवस्था नाही. म्हणून भगवंतावरचं जे प्रेम आहे ते सतत वाढलं पाहिजे. आणि ते जर वाढवायचं असेल तर मग आपल्याला काही अभंग असतात, काही श्लोक असतात, त्याचे विचार करावे लागतात. विठ्ठल आवडी प्रेमभाव किंवा कैसा माझ्या विठ्ठलाचा प्रेमभाव, देव तोची गुरु होय. म्हणजे तो सर्वस्व त्याचं, तो भगवंत जर सर्वस्व त्याचं, तो माझ्यासाठी होतच असेल. मी एक पाऊल चाललो की तो 9 पावलं माझ्यासाठी चालून येत असेल, तर मग मी त्याच्याविषयी प्रगाढ प्रीती धरायला काय हरकत आहे. पण माझी ती जी वस्तू, व्यक्ती आणि परिस्थितीवर असलेली जी काय प्रगाढ प्रीती आहे, तिचं रूपांतर मला या भगवंताच्या प्रीतीमध्ये मला करावं लागेल. आणि त्या निमित्ताने मला सर्वांमध्ये भगवंत पाहावा लागेल. आणि असा मी भगवंत जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत मला ते भगवंत स्वरूप म्हणजे हे सगळं जगत सगळं भगवत रूप आहे हा अनुभव येण्याची मला अजिबात व्यवस्था नाही. म्हणून इथे तुकाराम महाराजांचाही विचार केला आपण तर प्रेम नव्हे दावता बोलता चित्ता चित्त जाणे. म्हणजे माझं प्रेम हा जो विचार आहे तो त्या प्रेमाचा विषय बदलला गेला पाहिजे. हे व्यक्ती वस्तू यांच्यावरनं माझं प्रेम जे आहे अनावश्यक ते निघून गेलं पाहिजे. त्यांच्यावर प्रेम करायचंच आहे. घरच्या लोकांवर प्रेम असावं, पण त्या प्रेमाची आसक्ती जेव्हा तयार होते तेव्हा मला ती सुख दुःख देते. मग तेच जर का मी प्रेमाची आसक्ती त्या भगवंतामध्ये लावली तर त्याच्या अनुसंधानातलं जीवन वाढतं आणि भगवंत हा केवळ सुखरूप आहे. आणि तो केवळ सुखरूप असल्यामुळे त्याच्या ठिकाणी दुःख नावाची गोष्ट नाही. म्हणून इथे समजूनच घ्यायचं आहे की आपल्याला या भगवंताचं प्रेम जर दिवसांगणिक वाढवायचं असेल तर फक्त प्रल्हादाला शरण जावं लागेल. भक्त प्रल्हादानी त्या विष्णू नामाशिवाय काहीही घेतलं नाही. माझंही अंतःकरणात माझ्या नामाचं प्रेम, मला दिलेल्या माझ्या श्रीगुरूंनी दिलेल्या नामाचं प्रेम माझ्या अंतःकरणात वाढीस लागलं पाहिजे. आपल्याला श्री गोंदलेकर महाराज म्हणतात की नाम काय झालं पाहिजे ते चघळलं पाहिजे. चॉकलेट सुद्धा व्यावहारिक सत्तेमध्ये गोड लागण्यासाठी आपण ते चघळतो. तसंच नाम माझ्या अंतःकरणातनं ते घेतलं गेलं पाहिजे सतत. प्रथम ते मेकॅनिकल असेल, पण जसं त्या नामाचं अनुसंधान वाढतं आणि त्या जगाचं अनुसंधान मागे पडतं तस तसं माझ्या लक्षात येतं की नामाच्या अनुसंधानात किती आनंद आहे. आणि मग त्या नामाविषयीची प्रीती वाढत जाते आणि मग राम आणि नाम हे दोन वेगळे नाहीत असे विचार अंतःकरणात पक्के होतात. म्हणून हा भक्त प्रल्हाद त्या विष्णूचरणी विनंती करतात की तुझ्या अनुसंधानाचा विचार माझ्या सतत अंतःकरणात राहू दे. तुझंच नाम माझ्या अंतःकरणात राहू दे. सतत तुझ्याच सांगण्याप्रमाणे, आता तुझं सांगणं म्हणजे गुरूंचं सांगणं, गुरूंच्याच सांगण्याप्रमाणे माझी अंतःकरण वृत्ती वाहू दे. म्हणजे त्या आत्मानात्म विवेकाकडे सतत राहू दे आणि त्या निमित्ताने माझ्या अंतःकरणात सतत तो आत्मानात्म विवेक होऊ दे. अशा रीतीने माझ्या अंतःकरणातील नको असलेले विचार निघून जाऊ शकतात आणि मी खऱ्या अर्थाने माझ्या आनंदाकडे जाऊ शकतो. म्हणून भक्त प्रल्हाद ही सुद्धा गोष्ट आपल्या साधनासाठी किती महत्वाची आहे हा विचार आपल्या पुढे येतो. आता 204वा जो श्लोक आहे याच प्रकारे
याच प्रकारे सर्व भोगातून ज्याची बुद्धी निवृत्त झाली आहे तो प्रेम भोक्त्याला अर्पण करून आत्मा जाणण्याची इच्छा करतो. म्हणून इथे भोक्त्याचा विषय देह जगत किंवा या जगतातील पदार्थ न राहता त्याच्या भोक्त्याचा विषय तो भगवंत झाला पाहिजे. आणि भगवंत जर का त्या जीवाचा विषय झाला तर त्या जीवाला त्या भगवंताविषयी प्रेम निर्माण होतं. आणि भगवंताविषयी जर प्रेम मला निर्माण करायचं असेल तर समर्थ असं म्हणतात, ज्यास वाटे सुखची असावे तेणे रघुनाथ भजनी लागा. पण पुढची जी भाषा आहे ती तेच सांगते की स्वजन सकळही टाळावे दुःख मूळ दे. म्हणजे मला रघुनाथ भजन जर सतत करायचं असेल तर मला या नको असलेल्या भजनातनं, म्हणजे या देह जगत आणि त्यांच्याविषयी असलेले सगळे जे काय माझ्या भजनाचे विषय आहेत ते माझ्या अंतःकरणातनं मला दूर करावे लागतील. मग त्यासाठी हा तुकाराम महाराजांचा मंत्र माझ्या श्रीगुरूंनी लिहिलाय, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. त्याच्यामध्ये माझ्या श्रीगुरूंची एक ॲडिशन आहे. ती ॲडिशन असं सांगते की ऐकावा विठ्ठल, प्रत्येक ठिकाणी विठ्ठल पाहावा. नामस्मरणात सुद्धा त्या नामस्मरणाची गोडी निर्माण होण्यासाठी आपल्याला तो विठ्ठल बोलला पाहिजे, तो विठ्ठल कानाने ऐकला पाहिजे आणि त्याच विठ्ठलाचं रूप माझ्या डोळ्यासमोर आणलं पाहिजे. कारण 3 इंद्रिय जी आहेत ती सतत मला कुठे ना कुठेतरी या विषयांमध्ये न्यायला सतत प्रवृत्त करत असतात. त्याच 3 इंद्रियांना मी अडकवून ठेवलं पाहिजे नामस्मरणामध्ये. म्हणजे वाचेने मी नामस्मरण करावं, कानाने ते नामस्मरण ऐकावं आणि डोळ्यांनी त्या विठ्ठलाचं रूप पाहावं. अशा रीतीने मी विठ्ठलमय होण्याची व्यवस्था असते. म्हणून इथे जयास वाटे सुखची असावी तेणे रघुनाथ भजनी लागा. म्हणजे प्रत्येक वेळी त्या रघुनाथाचं भजन करावं. आणि भजन शब्दाचा अर्थ एकरूप होणे. आणि ते एकरूप व्हायचं असेल तर प्रत्येकामध्ये मी त्या रघुनाथाचं रूप पाहिलं पाहिजे. म्हणजे त्या विठ्ठलाचं रूप पाहिलं पाहिजे किंवा माझ्या श्रीगुरूंचं रूप पाहिलं पाहिजे. माझं आणि माझ्या श्रीगुरूंचं खूप छान असतं. त्यांच्यामध्ये मी सहजच पांडुरंग पाहतो. पण माझ्या आसपास जे काय साधक मंडळी आहेत की माझी गुरुबंधू भगिनी आहेत त्यांच्यामध्ये विठ्ठल पाहताना माझी सगळी अडचण होते. तिथेच तर खरी परीक्षा असते. ती परीक्षा मला पास व्हावी लागते. म्हणून इथे 204व्या श्लोकाचा विषय एकच आहे की प्रत्येकामध्ये मी विठ्ठल भाव, माझ्या प्रीतीचा विषय विठ्ठल व्हावा ही भूमिका मांडली. 205वा श्लोक असं सांगतोय, केवळ देहभोगाच्या स्तरावर जगणारा पामर जसा गजरे चंदन स्त्री वस्त्रे सोने यांच्याविषयी जागरूक असतो तसाच मुमुक्षू भोक्त्याविषयी म्हणजे आत्म्याविषयी सावध असतो. आता इथे 2 जीवन पद्धतींचा विचार आपल्या पुढे मांडला. एक बद्धाची जीवन पद्धती आहे म्हणजे पामराची जीवन पद्धती, ज्याच्या ठिकाणी 3 दोष आहेत, मल विक्षेप आणि आवरण दोष. ज्याची पाप करण्याची वृत्ती आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये चित्ताची चंचलता आहे त्याला विक्षेप दोष असं म्हणतात. आणि ज्याच्या ठिकाणी आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे असा जो बद्ध आहे, पामर आहे, तो या व्यावहारिक वस्तूंविषयी अत्यंत जागरूक असतो. आणि तो जागरूक म्हणजे इतका पर्टिक्युलर असतो की त्याला इथली वस्तू तिकडेही चालत नाही. म्हणून तो गजरे चंदन वगैरे हे उपलक्षण आहे. घर वगैरे त्यात अनेक विषय आलेले, त्या भोगण्याविषयी, त्या सगळ्यांचा भोग घेण्याविषयी आणि तो भोग जास्तीत जास्त मला मिळाला पाहिजे याविषयी अत्यंत जागरूक असतो. तसाच मी काहीसा साधक जर मी असेल तर मी ते भोग जे आहेत ते त्या पद्धतीने न घेता माझ्या मुमुक्षूची जीवन पद्धती मी अंतःकरणात डेव्हलप केली पाहिजे. आणि मुमुक्षू हा जेव्हा तीव्र मुमुक्षू बोलायची वेळ येते तेव्हा ज्याने अंतःकरणातील मल आणि विक्षेप दोष घालवलेले आहे, चित्तातील चंचलता आणि अशुद्धता घालवलेली आहे आणि केवळ आत्मज्ञानार्थ अभ्यास करतो तो मुमुक्षू. म्हणून विषय उपभोग हे केवळ त्या बद्धाचं जीवन आहे आणि त्या विषय उपभोगातनं सुटका हे त्या साधकाचं जीवन. आणि सिद्ध मात्र त्याच्या ठिकाणी विषय जो झाला त्यांचा नारायण. म्हणजे मुख्य विचार काय आहे की एक बद्ध असतो तो विषय भोगण्याच्या वृत्तीमध्ये कधी फरक पडू देत नाही. आणि एक मुमुक्षू जो असतो तो त्या विषय भोगण्याच्या इच्छेला दूर करून त्या भगवंताला तो भोगता करतो. म्हणजे तो जगण्याचा विषय करतो असं म्हणूया. आणि जगण्याचा विषय भगवंत झाल्यामुळे म्हणजे आत्मस्वरूप काय झाल्यामुळे आता आत्मस्वरूप कसं काय भोगता येईल तुम्ही म्हणाल. पण कल्पित रूपाने आत्मा हा भगवंत रूपाने आपल्या पुढे येतो आणि म्हणून तो आपल्या उपासनेचा विषय होतो. आणि अशा पद्धतीने आपण भोगता भोग्य भ्रांतीतनं सुटण्यासाठी त्या भगवंताची उपासना करून मी माझ्या अंतःकरणात, मी माझ्या म्हणूया मनामध्ये, बुद्धीमध्ये एक निर्णय करू शकतो की मला भगवंताशीच एकरूप व्हायचंय आणि म्हणून मी माझं जीवन जगत आहे.
अशा पद्धतीने जो जीवन जगतो आणि अखंड आत्मस्वरूपाची जागरूकता अंतःकरणात डेव्हलप करतो, तोच मात्र या प्रेमाचा खरा अधिकारी आहे. तो त्या पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल, त्याचा परिणाम काय होतो तो हा असा होतो. प्रेम दिवसेंदिवस वाढीस लागतं. त्या आत्मस्वरूपाविषयीचं प्रेम, त्या भगवंताविषयीचं प्रेम हे दिवसेंदिवस वाढीस लागतं आणि त्या निमित्ताने आपली अंतःकरण वृत्ती ही आनंदात राहिली जाते. आता तृप्ती हा विषय त्याच्यापेक्षा वेगळा काय असेल. अशीच तृप्ती वाढत जाते आणि एक वेळ अशी येते की त्या तृप्तीमध्ये वाढही होत नाही आणि कमीपणाही येत नाही, ती सतत टिकूनच राहते. आता अशी जी काय टिकून राहिलेली जी काय वृत्ती आहे, तृप्ती आहे, तिलाच म्हणायचं आत्मस्वरूपाचं ज्ञान. आणि तीच तृप्ती आपल्याला या तृप्ती दीपाच्या निमित्ताने सांगायची. या पंचदशीकारांना आपल्याला ही तृप्ती समजावून सांगायची आणि तीच तृप्ती मी समजावून घेतली पाहिजे, हा आपल्या अभ्यासाचा विषय. 206वा श्लोक म्हणतो, याच स्वरूपाचा दुसरा दृष्टांत दिला. वादविवादात जिंकण्याची इच्छा करणारा ज्याप्रमाणे काव्य, नाटक, तर्कशास्त्र इत्यादींचे सतत अध्ययन करतो व त्याप्रमाणे मोक्षाची इच्छा असणाऱ्याने स्वचा विषय करावा. आता हे जे पूर्वीचं उदाहरण दिलंय की वादविवादात जिंकण्यासाठी, ते जयपत्र मिळवण्यासाठी ते गावोगावी भ्रमण करायचे आणि मग ते जयपत्र मिळाले की मग ती मिरवायची असतात, मग ती कुठल्या तरी राजाच्या पदरी जाऊन दाखवायची असतात आणि मग ती राजाच्या पदरी जेवढी जास्त म्हणूया माझ्याकडे ती जयपत्र आहेत तेवढा मी विद्वान पंडित. पण याच्यामध्ये मला काय मिळालेलं असतं? मुख्य मुद्दा मी फक्त त्याचा पराभव केलेला असतो, पण त्यात माझा पराभव झालेला असतो. मी आत्मस्वरूपापासून वंचित राहिलेलो असतो. हे माझं मला काही कळतच नाही. म्हणून हे व्यवसायार्थी वगैरे जीवन जे आहे, हे पांडित्य थाटात जे बोलणं आहे किंवा एखाद्या राज दरबारी राहून उगाच काहीतरी मखलाशी करून जीवन जगणं आहे, ते काही खरं जीवन नाही. जीवन आत्मस्वरूपार्थ आहे. त्या आत्मस्वरूपाच्या ऐक्य जीवनाचा विचार करण्यासाठी, आणि तो विचार जोपर्यंत आपल्या अंतःकरणात होत नाही तोपर्यंत आपण ही जयपत्र मिळवून आपलं जीवन हे व्यर्थ केलेलं असतं. या जयपत्रांबरोबर आत्ताच जर का विचार करायचा असला आत्ताच्या काळातला, तर हे व्यवसायार्थी असतात. हे व्यवसायार्थी सुद्धा असेच असतात. ते पाकिटावर नजर ठेवून त्यांचं प्रवचन चाललेलं असतं आणि पाकिटावर नजर ठेवून जेव्हा प्रवचनकार बोलतो तेव्हा नाईलाजानी का होईना त्या संयोजकांचं त्याला खूप मोठे आभार वगैरे मानावे लागतात, ते मनात असोत किंवा नसोत. मी पाहिलेलं आहे की आमच्या ऑफिसमध्ये, खेडेगावात माझं ऑफिस असल्यामुळे तिथे धार्मिक लोकांचा भरणा जास्त होता. 9वा 10वा आला की 10व्याला काय व्हायचं, ते प्रवचन कीर्तन ठेवायचं. आता त्या प्रवचन कीर्तनकाराची नजर त्या कावळ्यावर असेल की तो पिंड ठेवला कधी जाईल आणि कावळा कधी शिवेल, आणि कावळा शिवला की पाकिटाची अपेक्षा. म्हणजे याचा अर्थ काय आहे की या वादविवादामधलं जे जीवन आहे ते जीवन केवळ सुखदुःखदायक. मी वादात जिंकलो की मला आनंद आणि मी वादात हारलो की गेलो. म्हणून इथे स्ववर विचार करा. स्वचा विचार म्हणजे स्वचा शोध. असा स्वचा शोध म्हणजे मोक्षाची इच्छा करणारा जो त्या मोक्ष स्वरूपाच्या अभ्यासाविषयी, ते जाणून घेण्याविषयी जो अनुसंधानात्मक विचार करत असतो, त्याचाच खरा अभ्यास होतो. म्हणून इथे आपल्याला काय करायचंय हे आपल्याला नक्की ठरवलं पाहिजे की मला या जीवनात येऊन मला जर का आत्मस्वरूपाच्या ऐक्यतेचा विचार करायचा असेल तर मला श्री गुरु म्हणतात तसं नेमकं आणि नेटकं साधन केलं पाहिजे. नेमकं आणि नेटक्या साधनापासून जो दूर राहतो ना, त्याला या जीवनात आनंद मिळण्याची कधीही शक्यता नसते. आमचे श्री गुरु आम्हाला दोघांना नेहमी सांगायचे की तुम्ही लहान मुली आहेत तेव्हा अभ्यास करून घ्या. आयुष्याचा हा सुवर्ण काळ आहे. हा जर वाया घालवला तर मोठेपणी पुन्हा तुम्हाला अभ्यास करायला किती वेळ मिळेल हे सांगता येत नाही. म्हणून आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न केला. हा मुख्य विचार आहे. श्री गुरु संत यांच्या नियमानुसार जो जीवन जगतो आणि मग त्या इतर काही शास्त्रांमध्ये, ती न्यायशास्त्र आहे, पुराण आहेत, आणखीन काही शास्त्र आहेत, याच्यामध्ये जाऊन तो पूर्व पक्ष आणि मग ते न्याय व्याकरण वगैरे याचा विचार न करता केवळ नेमकं काय सांगितलेलं आहे की जे माझ्या जीवब्रह्मत्यासाठी अनुकूल आहे तेवढ्याचाच विचार तो करतो, तोच खरा साधक, तोच खरा तीव्र मुमुक्षू. म्हणून इथे काय आहे की दृष्टांत एवढाच सांगतोय मला की मी त्या मोक्षाची सतत इच्छा बाळगून अभ्यास केला पाहिजे, अन्यथा माझं हे जीवन, मनुष्य जीवन हे व्यर्थ जाण्याची एक व्यवस्था. 207वा श्लोक असं सांगतोय, ज्याप्रमाणे स्वर्गप्राप्तीसाठी जपयज्ञ उपासना श्रद्धेने केल्या जातात त्याप्रमाणे मुमुक्षुने आत्म्यावर श्रद्धा ठेवा. आता
स्वर्गाच्या अपेक्षेने हे सगळं केलं जातं. जपही केला जातो, उपासना केली जाते आणि हे सगळं अगदी श्रद्धेने केलं जातं, की स्वर्ग आहे असं सांगितलं गेलेलं आहे आणि त्या स्वर्गातल्या भोगांची इच्छा. या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही व्यक्ती त्या श्रद्धा ठेवते आणि सगळं करते. त्या व्यक्तीने स्वर्ग पाहिला असतो काय? मुकुंदराज विवेक सिंधू मध्ये म्हणतात, स्वर्ग कधी कोणी पाहिलाय काय? आणि त्या न पाहिलेल्या स्वर्गाची अपेक्षा ठेवून हा त्या स्वर्गाच्या अपेक्षेने हे सगळं जीवन जगतो आणि श्रद्धायुक्त जीवन जगतो. आता तेवढीच आणि तितकी श्रद्धा जर संत आणि श्रीगुरूंवर ठेवली तर मी मोक्षाचा अधिकारी होण्याची व्यवस्था आहे. म्हणून इथे काय आहे, त्या मुमुक्षुने आत्मस्वरूपावर श्रद्धा ठेवावी आणि आत्मस्वरूपावर श्रद्धा ठेवली तर ज्याच्या अंतःकरणात जो विषय सतत चालतो तो तसंच त्याचं वर्तन पुढे घडतं. जर का अंतःकरणामध्ये आत्मस्वरूपाची ऐक्यता हाच विचार जर का सतत असेल तर त्याची वृत्ती ती आत्मस्वरूप जाणून घेण्याकडेच निघून जाते. म्हणून इथे काय आहे, श्रद्धेने त्या आत्मस्वरूपाचं अस्तित्व स्वीकारावं. माझ्या श्रीगुरूंना त्या आनंद रूपतेचा अनुभव आहे आणि तो मला का येणार नाही, अशा पद्धतीने मी तो आनंदाचा विचार करावा आणि त्या आनंदाकडे जाण्यासाठी म्हणजेच अज्ञानाच्या निवृत्तीसाठी साधना करावी आणि माझं जीवन तृप्त आणि कृतार्थ करावं. म्हणून इथे काय आहे, तो आत्मा मी आहे हे जर का श्री गुरु मला सांगत असतील तर आधी ते श्रद्धेने स्वीकारावं, शब्दांनी अभ्यास करावा, शब्दांच्या स्तरावर परोक्ष ज्ञान गोळा करावं आणि साधन करत करत अपरोक्ष ज्ञानाचा अधिकारी व्हावं. हा याच्यासारखं सुख नाही. आता यालाच तर तृप्ती म्हणतात. म्हणून ही तृप्ती जर कमवायची असेल तर हा जो 207वा श्लोक आहे तो मला आत्मस्वरूपाचा विचार सतत करायला सांगतो. तत्कथनम तत्चिंतनम तत्श्रवणम, तत्विषयी सगळं करा, त्याचंच कथन करा, त्याचंच श्रवण करा, त्याचंच चिंतन करा आणि त्याच्याच अनुसंधानात जीवन जगा. ते आत्मस्वरूप आहे. म्हणून विषयांपासून आपल्याला सुख नाही हा विचार आपल्याला सतत केला पाहिजे आणि त्या विषयात रंगणारी जी अंतःकरण वृत्ती आहे ती वृत्ती मला सतत दूर केली पाहिजे. ज्या ज्या वेळी माझी अंतःकरण वृत्ती विषयात प्रवेश करू इच्छिते त्या त्या वेळी त्या अंतःकरण वृत्तीला आपण माघारी आणलं पाहिजे. अशा पद्धतीने विचारपूर्वक जो अभ्यास करतो तोच खरा मोक्षाचा अधिकारी असतो. 208वा श्लोक आपल्याला सांगतोय, ज्याप्रमाणे योगी, आणखीन एक दृष्टांत आहे, ज्याप्रमाणे योगी आणिमा इत्यादी सिद्धींच्या अपेक्षेने फार मोठ्या कष्टाने चित्ताची एकाग्रता साधतो त्याप्रमाणे तेवढ्याच एकाग्रतेने मोक्षासाठी आत्मचिंतन करावे. हा जो योगी आहे या सिद्धींच्या अपेक्षेने खूप त्याचं जीवन वाया घालवतो. एकाग्र करतो अगदी मान्य आहे, एकाग्रतेशिवाय योग्याला या सिद्धी मिळणं शक्य नाहीये. पण या सिद्धी मिळवून तो काय करतो, रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं. एकदा त्यांच्याकडे एक व्यक्ती आली आणि तिचं श्रेष्ठत्व सांगायला लागली आणि ती रामकृष्ण परमहंसांना म्हणाली की मी पाण्यावरनं चालून दाखवू. आणि मग ते म्हणाले, पाण्यावरनं चालून दाखवण्याची सिद्धी तुला मिळवण्यासाठी किती वर्ष साधन करावं लागलं? त्यावेळी तो म्हणाला, मी 12 वर्ष साधन. मग त्यांनी तिथे एक पैसा त्याच्या हातावर ठेवला आणि उघडी नदीत तुला जर का क्रॉस करायची असेल तर या एक पैशाची तुला जास्तीत जास्त आवश्यकता आहे. त्या बोटीत बस, त्या होडीत बस, ती तुला होडी त्या तीरावर नेऊन सोडेल. तू पाण्यावर चालण्यासाठी 12 वर्ष वाया घालवले. काय केलं तर तू एक पैसा कमवला. 12 वर्षात जर का एक पैसा कमवण्याचा विचार मी करत असेल तर मी किती माझं जीवन व्यर्थ घालवलेलं आहे हा विचार मला करावा लागेल. समर्थांचं ते एक सिद्ध्या कमावी ती, एक मिराशी गमावी ती. आणि माझी मिराशी काय आहे की तो आत्मा मी आहे आणि तो आत्मा मी आहे अशा पद्धतीने जर विचार करायचा असेल तर या सिद्ध्या मिथ्या आहे. या सिद्धींच्या निमित्ताने मिळणारा पैसा सुद्धा मिथ्या आहे आणि त्या निमित्ताने मिळणारा मान मतराप सुद्धा मिथ्या आहे. हा विचार जर माझ्या अंतःकरणात आला तर मग सत्य काय आहे तर सत्य केवळ आत्मस्वरूप आहे. म्हणून जो तीव्र मुमुक्षु असतो तो केवळ मोक्षार्थ आत्मचिंतन करतो आणि एकाग्र चिंतनाने तो विवेक वैराग्याचा अभ्यास करतो, समाधी षटकाचा अभ्यास करतो, त्या श्रवणातनं त्या तात्पर्य निश्चय करतो आणि त्या आनंदाच्या अनुसंधानातलं जीवन जगतो. अशा पद्धतीने ते जीवन जगताना तिथे त्याला कष्ट पडतात कारण ते प्रवाहाच्या विरुद्ध असलेलं जीवन, पण त्यातही तो तिथे तावून सुलाखून निघतो आणि त्या खऱ्या आनंदाशी एकरूप होतो. म्हणून इथे सिद्धींनी मोठेपणा जरी मिळत असला तरी तो तात्पुरता आहे. तात्पुरत्या फायद्यासाठी आपण मोठा जो फायदा आहे की ज्याने माझी तृप्ती होते, निरंकुश तृप्ती मला
प्राप्त होते, त्याचा विचार जर मी बाजूला टाकत असेल तर मी दोषी आहे. म्हणून सतत त्या मुमुक्षूंनी आत्मचिंतनच करावं, असा 208वा श्लोक मला सांगतो. 209वा जो श्लोक आहे तो असं सांगतोय, ज्याप्रमाणे त्यांच्या त्यांच्या अभ्यासामुळे त्या त्या विषयातील कौशल्य वाढत जातात, त्याप्रमाणे याचाही विवेक अभ्यासामुळे वाढीला लागतो. या 4 उदाहरणांचं तात्पर्य सांगतायत, की ज्याप्रमाणे व्यावहारिक सत्तेचा विचार करा, की व्यावहारिक सत्तेमध्ये एखादी व्यक्ती असते. मी उदाहरण देतो. आमच्या इथे एक मिक्सर रिपेअर करणारा माणूस आहे. तो बरंच काही रिपेअर करतो. पण तुम्हाला सांगतो तो ITI आहे आणि टेक्निकली अत्यंत फिट आहे. आणि टेक्निकली फिट असल्यामुळे तो विचार जेव्हा करतो, म्हणजे मी मिक्सरचं भांड दुरुस्तीला गेलो, त्यावेळी त्यांनी मला हे भांड का बिघडलं आहे आणि ह्याच्यामध्ये काय अडचण आहे याच्या सगट मला सांगितलं. आणि याची दुरुस्ती कशी झाली पाहिजे हाही विचार त्यांनी मला सांगितला. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की त्यातलं कौशल्य त्यांनी कमवलेलं होतं. तसंच काहीसा विचार आहे, की जेव्हा आपल्याला कौशल्य एखादं कमवतो आपण आणि त्याच्या सूक्ष्मात जेव्हा आपण शिरतो, तेव्हा मात्र आपल्याला लक्षात येतं, की अरे बाबा, आपल्याला या सूक्ष्मात शिरल्यामुळं आपल्याला खूप मोठा आनंद मिळाला. ते टेक्निकली फिट होणं हा सर्वात मोठा विचार आहे. तसाच इथे आपल्याला श्रुतींचा किंवा या म्हणूया पंचदशी सारख्या प्रमाण ग्रंथांचा विचार करताना आपल्याला ती सूक्ष्मता आहे ती देऊनच जातात ते ग्रंथ. आणि ती जी काय सूक्ष्मता आहे ती अभ्यासाशिवाय कधीही मिळत नाही. इथे सुद्धा या व्यावहारिक सत्तेमध्ये या मिक्सरच्या मेकॅनिकनी खूप सुंदर अभ्यास केलेला आहे. मी त्याच्या अभ्यासाला अप्रिशिएट करतो. नेहमी मी त्याच्याकडे जातो ना, तो मला म्हणतो तुम्ही चहा पिता का? नाही नाही, मी त्याला म्हणतो मीच तुला चहा पाजतो. म्हणजे असं आमच्या दोघातलं अत्यंत प्रेमाचं संभाषण असतं. म्हणजे इतका सुंदर त्यांनी अभ्यास केलेला आहे त्याच्या कार्यक्षेत्रात त्यांनी विचार करताना. आणि मला असे काहीसे लोक जे असतात ना, ते मला काहीतरी देऊनच जातात. आणि त्यामुळे मी सुद्धा माझ्या अभ्यासात तितकाच सूक्ष्म होण्यासाठी मला अभ्यास केला पाहिजे. आणि अभ्यास शब्दामध्ये केलेली गोष्ट पुन्हा पुन्हा करणे. मी सतत काय केलं पाहिजे, विवेकाचा विचार केला पाहिजे, वैराग्याचा विचार केला पाहिजे, समाधी षटकाचा विचार केला पाहिजे. आणि तो माझ्या संदर्भात केला पाहिजे. दुसऱ्यांशी मला काही घेणं नाही. मला माझ्या संदर्भात जेव्हा मी विचार करेल तेव्हा मात्र काय होऊन जाईल, मी माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था तयार करेल. सिद्धी मला मिळवायच्या नाहीयेत. कर्मठ लोकांप्रमाणे मला नाव पण कमवायचं नाहीये. दशग्रंथी ब्राह्मण मला कमवायचा नाहीये. मला जीवनमुक्त व्हायचंय. असं जर का जीवनमुक्ताचा विचार करायचा असेल तर मग मला मात्र हा अभ्यास सूक्ष्मात सूक्ष्म जाण्याचा अभ्यास आहे. अज्ञान निवृत्तीसाठी मला कितीही बारीक विचार करायची वेळ आली ते एका हद्दीपर्यंतचा बारीक विचार मला करावा लागेल. आणि मग त्या आत्मानात्म विचार रूप जे काय विचारधारा आहे ती माझ्या अंतःकरणात सहज स्थिरावते. आणि स्थिरावून त्या अनात्म वृत्तींचा परित्याग होतो आणि त्या आत्माकार वृत्तीचा स्वीकार होऊन ती आत्मवृत्ती सुद्धा मावळून जाते आणि खऱ्या अर्थाने माझी अंतःकरण वृत्ती सहज शांत होते. जो सूक्ष्म विचार करतो ना, त्याला मात्र नाही का त्याचं चिंतन तो अनेक पद्धतीने करतो. जसं आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि त्या बागेमध्ये खूप फाउंटन्स असतात. ती वेगवेगळ्या प्रकारे आपल्या पुढे ती नाचत असतात. त्यामध्ये अनेक रंग सोडलेले असतात. आणि त्याचप्रमाणे माझी सुद्धा बुद्धिवृत्ती सूक्ष्म झाली तर अनेक प्रकारे मी एक प्रश्न अनेक प्रकारे त्याचा विचार करू शकतो आणि सहज मी आनंदात माझी जीवनवृत्ती राबवू शकतो, सहज शांत ठेवू शकतो. म्हणजे माझ्या वृत्तीला मी विचार करण्याची जी क्षमता आहे, आत्मानात्म विचार करण्याची क्षमता, किंवा त्या आत्मानात्म विचार केल्यानंतर त्या प्रत्येक विचारांचा शेवट कुठे होतो हा विचारही मला तपासता येतो. आणि नंतर एक वेळ अशी येते की शेवट याच्या पुढे होत नाही. तिथे मात्र त्याचा तो एंड पॉइंट ठरतो. आणि असेच विवेक वैराग्याचे एंड पॉइंट असतात ते ज्याचा तो अभ्यास करतो त्याला ते कळतात. म्हणून अभ्यास हा अनालिटिकल असला पाहिजे. त्यातलं जे काय शेवटचं प्रमाण जे आहे ते मला अनुभवाला आलं पाहिजे. असं जे काय अनुभवाचं विचारधारा किंवा तंत्र आहे ते मात्र या अभ्यासाच्या निमित्ताने मिळतं. ते तसं वरवर सांगून मिळत नाही. श्री गुरु मला समजावून सांगतात, पण ते समजावून सांगतात तेव्हा जे मला कळलेलं असतं ना ते 10 पैसे सुद्धा नसतं. पण जेव्हा साधन करून मी जेव्हा ते व्यवस्थितपणे मी कळवून घेतो माझ्या अंतःकरणामध्ये, तेव्हा ते खूप छान प्रकारे मला कळलेलं असतं. आणि एक वेळ येते की ह्याच्या पुढे कळण्याचा मोठा विस्तार होतच नाही. इथपर्यंतचा जो अभ्यास आहे तो आपल्याला करावा लागेल. आता 210वा जो श्लोक आहे तो विवेकाचं फळ सांगणारा आहे. तो अन्वय व्यतिरेक यांच्या मदतीने
भोगत्याच्या शास्त्रीय स्वरूपाचा विचार करणारा जागृतादी अवस्थांमध्ये साक्षीच्या ठिकाणी असंगतेचा निश्चय करतो. आता या श्लोकापासून त्या आत्मस्वरूपाचं जे काय असणं जे आहे ते अन्वय रूपाने असणं समजावून सांगण्याचा विचार आहे. आणि इथे मात्र काय सांगतायत की या अन्वय व्यतिरेकाच्या मदतीने की त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आता त्या इथे अवस्थांचा विचार मांडणार आहेत पुढे की या 3 अवस्था आहेत. आता या 3 अवस्था ज्या आहेत त्या 3 अवस्थांचा विचार जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्था एका वेळी आपल्या पुढे येत नाही. जागृती असते तेव्हा स्वप्न आणि सुषुप्ती नसते, स्वप्न असतं तेव्हा जागृती सुषुप्ती नसते आणि जेव्हा सुषुप्ती असते तेव्हा जागृती स्वप्न नसते. अशा पद्धतीने आपल्या अंतःकरणासमोर या गोष्टींचा विचार करायला घेतो तेव्हा प्रत्येक अवस्थेचा एकमेकांना खो देतात. म्हणजे एक अवस्था एकात नसते, पण या तिन्ही अवस्थांमध्ये मात्र अवस्था आहेत अशी एक भाषा बोलली जाते. जागृती आहे, स्वप्न आहे, सुषुप्ती आहे. मी फार छान झोपलो होतो या पद्धतीने सुषुप्तीचा विचार मांडला गेलेला आहे. जागृतीत तर सरळ सरळ आपल्याला ज्ञाननेय या पद्धतीने कळतंच जागृती स्वप्नामध्ये. स्वप्नात अर्धवट कळतं पण कळतंच, हा त्यातला भाग आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की इथे जे काय भोक्तृत्व आहे विचार करायची वेळ येते, कारण भोक्ता भोग्याचा विषय मागं चाललेला आहे. तर मग या भोक्तृत्वाचा विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा जागृतीमध्ये भोक्ता भोग्य भाव हा सरळ कळतो, तो सुषुप्तीमध्ये अजिबात कळत नाही आणि स्वप्नामध्ये थोडासा अर्धवट पद्धतीने कळतो. पण हे सगळं कळण्याची व्यवस्था, हे सगळं आपल्याला या कळल्यानंतर होणाऱ्या आनंदाची व्यवस्था ही कोणाच्या सत्तेवर आहे? तर ती आत्मस्वरूपाच्या सत्तेवर आहे. म्हणून इथे काय आहे, या ज्या काय अवस्था आहेत या अवस्था जीवाच्या आहेत आणि त्या अवस्थांचा एकमेकांमध्ये काय आहे, व्यतिरेक आहे. पण त्या अवस्थांमध्ये मात्र आत्मस्वरूप हे सहजच आहे. जागृतीतही ते आहे, स्वप्नातही ते आहे आणि पुन्हा सुषुप्तीतही ते आहे. अशा पद्धतीने जर का आपण विचार केला तर त्या आत्मस्वरूपाचा त्या तीनही अवस्थांमध्ये अन्वय आहे, पण या आत्मस्वरूपामध्ये एकही अवस्था नाही. त्वम अवस्थात्रयातीतः गणपतीचं चिंतन आहे की तू 3 अवस्थांच्या पलीकडे आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, आत्मरूप गणपतींमध्ये या अवस्था नाही, पण प्रत्येक अवस्था मात्र या आत्मरूप गणपतीच्या सत्तेवर आहे असा विचार आपल्याला करता येतो. अशा पद्धतीने आपण एक विचार इथे मांडलेला आहे. जागृती स्वप्नी आपल्याला पांडुरंग धारण करायचं आहे म्हणजे सुषुप्ती सुद्धा. म्हणजे या प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्या पांडुरंगाच्या निमित्ताने तो अन्वय भाव जर आपल्या अंतःकरणात झाला, हरीची या दासा हरिदाई दिशा किंवा भला गणदाट हरी दिसे, या पद्धतीने जर का तो अंतःकरणात भाव तयार झाला तर मी माझ्या आनंदाला एकरूप होतो. म्हणून इथे काय आहे की जन्म मरणाचा लेप कोणाला लागतोय, की जो जगत सत्यत्व दृष्टीने विचार करतो त्याच्यासाठी लेपाचा विचार, जो या अवस्थांमध्ये रंगतो त्याच्यासाठी हा विचार आहे. पण ज्याने या अवस्था बाधित होऊन त्या अवस्थांचं साक्षीत्व कमवलेलं आहे त्या ठिकाणी मात्र तो साक्षी म्हणजे आत्मा, तो असंग आहे आणि तो मी आहे. असंगोयम पुरुषः अशी ही श्रुती आहे. म्हणजे अशा पद्धतीने मी जर का अभ्यास करायला लागलो तर मी माझ्या आनंदाकडे सहज निघून जातो. हा केवळ विचार आहे. म्हणून साक्षीत्व करायला शिकलं पाहिजे. अनेक वेळा आपण साक्षीची व्याख्या पाहिलेली आहे की अनुकूल प्रतिकूल भाव रहित उदासीन वृत्ती. या जगाकडे पाहायचंय, जगाचा व्यवहार करायचा आहे, पण त्याचा करता मी नाही व्हायचं. त्याचा करता मी नाही तर करता कोण, तर राम करता, विठ्ठल करता, झालो मी साक्षी झालो. आणि मी साक्षी झालो म्हणजे मी अकर्ता झालो. बस एवढं सोपं काम करायचं असतं, पण ते होत नाही. म्हणून ही अन्वय व्यतिरेकाची जी भाषा आहे ती मला समजूनच घ्यावी लागली. 211वा जो श्लोक आहे तो असं सांगतोय, हा अन्वय व्यतिरेक श्लोकात पुढील प्रमाणे सांगितलं आहे. जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये द्रष्टा जे जे पाहतो ते फक्त त्याच अवस्थेत दिसते, दुसऱ्या अवस्थेत नाही. हा अनुभव सर्वांना मान्य आहे. पुन्हा आणखीन थोडंसं बारीक विवेचन आता करतायत की अवस्था आहे, जागृतीमध्ये जे काय तो पाहतो ते त्याला स्वप्नात दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ जागृतीत त्याला पूर्णपणे ते कळतं, दिसून कळतं, ते स्वप्नामध्ये त्याला थोडंसं अर्धवट कळतं. हा त्यातला भाग आहे. अंतःकरण वृत्ती पूर्ण जागी नसल्यामुळे त्याला अर्धवट कळतं आणि सुषुप्तीमध्ये तर काहीच कळत नाही. अशा पद्धतीने तिथेही सूक्ष्म अज्ञात अंतःकरण वृत्ती आहे, पण ती केवळ त्या झोपेचा वेध घेते आणि म्हणते मी फार छान झोपलो, एवढं म्हणण्यापुरती ती वृत्ती शिल्लक आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की जे जागेपणी दिसतं ते स्वप्नात नसतं, ते
पुन्हा सुषुप्तीत नसतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे की द्रष्टा जे जे पाहतो त्या त्या अवस्थेत त्याला जे जे काय कळतं, अनुभव येतो, तो दुसऱ्या कोणत्याही अवस्थेत नसतो. म्हणून इथे काय आहे, पुन्हा हे सर्वांना मान्य आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, प्रत्येक अवस्था ही मर्यादित आहे आणि जे जे मर्यादित असतं ते अमर्याद आत्मस्वरूप असणं शक्य नाहीये. म्हणून मर्यादितामध्ये काय आहे, सुखदुःखाचा भोग आहे आणि अमर्याद आत्मस्वरूपामध्ये मात्र त्या अनाक्रोश शांती अशी एक भाषा बोललेली आहे साखरे महाराजांनी, की तिथे आक्रोश नाहीये. शांतीचा आक्रोश असेल तरी सुद्धा बिघडलेलं आहे. अनाक्रोश शांती जी आहे ती मला सहज प्राप्त होते. म्हणून इथे काय आहे की अवस्थांमध्ये येणारे अनुभव आहेत तिथे ज्ञाता ज्ञान नेय ही त्रिपुटी आहे. पण अवस्थात्रयातीत असलेला जो आत्मा आहे तिथे मात्र अशी ज्ञाता ज्ञान नेय त्रिपुटी नाही. ज्ञातृनेया विहीण नुसदेची जे ज्ञान असा त्याचा विचार आहे. म्हणून या अवस्थांमध्ये येणारे जे काय अनुभव आहेत ते तुटक तुटक आहेत, त्याच्यामध्ये सलगता नाहीये. पण आत्मा मात्र एकमेव अद्वितीय असून तो अखंड आहे आणि असा अखंड असलेला आत्मा मी आहे आणि म्हणून मी सुद्धा अखंड आहे. हा या पुन्हा आणखीन एका पद्धतीने केला गेलेला विचार आहे. 212वा श्लोक असं सांगतो, तो येथे जे काही अनुभवतो व ते अनुभव मागे सोडून दुसऱ्या अवस्थेत जातो. पुण्य व पाप केवळ पाहून पहिल्या अवस्थेत येतो, श्रुती तसा घोष करते. आता तो शब्द इथे दोन पद्धतीने बोलला गेलेला आहे. एक जीव या अर्थाने सुद्धा आहे आणि एक आत्मा या अर्थाने सुद्धा आहे. आता जीव या अर्थाने तो अनुभवतो, ते अनुभव मागे सोडून तो पुढच्या अवस्थेत जातो. जागृतीतनं स्वप्नात जातो, स्वप्नातनं सुषुप्तीत जातो, सुषुप्तीतनं परत जागा होतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तो जीव वाच्यार्थाने असलेला जीव एका अवस्थेतनं दुसऱ्या अवस्थेत जातो. पण मात्र आत्मस्वरूप मी जो आहे तो मात्र तो अवस्थात्रयातीत असल्यामुळे, तो प्रत्येक अवस्थेमध्ये सहजच अनुस्यूत असल्यामुळे, त्याचा आणि अवस्थेचा काहीही संबंध नसल्यामुळे, अशा पद्धतीने जर का मी काही विचार केला तर जागृतीमध्ये मी काय वागायला पाहिजे हा त्यातला विचार आहे. जागृतीमध्ये जेव्हा मी स्वतःला जागृत आहे असं समजतो तेव्हा सत्कर्म योगे वय घालवा. सत्कर्म केली पाहिजे म्हणजे सतकडे जाण्याची दृष्टी अंतःकरणात डेव्हलप केली पाहिजे. आणि ती दृष्टी जोपर्यंत अंतःकरणात डेव्हलप होत नाही तोपर्यंत मला मात्र हे दृश्य जगत सत्य वाटतच राहतं आणि त्या निमित्ताने माझं सुखी किंवा दुःखी होणं हे टळतच नाही. म्हणून इथे काय आहे, जागृतीमध्ये सत्कृत्य म्हणजे पुण्यात्मक कृत्य म्हणजे जेणे माते पाविजे ते पुण्य, असं कृत्य मला करावं लागेल, असा विचार मला करावा लागेल. कृत्यामध्ये तो कल्पनेतला विचार आहे, त्याला आपण संवादी शास्त्र कल्पनेचा विचार म्हणतो, तो मला केला पाहिजे. आणि मग विसंवादी जे जीवन आहे की ज्यामुळे मी पापवृत्ती माझ्या अंतःकरणात असते, ती सगळी कर्म मी दूर लोटली तर मला मी कोण आहे हे मला कळण्याची तिथे व्यवस्था तयार होते. म्हणून इथे तो येथे जे जे काही अनुभवतो ते अनुभव मागे सोडून दुसऱ्या अवस्थेत जातो, म्हणजे तो अवस्थांतर करत असतो. पुण्य व पाप हे केवळ पाहूनच पहिल्या अवस्थेत येतो, श्रुती तसा घोष करते. त्या पापपुण्यामुळे त्याला जागृती जेव्हा यायची तेव्हा येते. झोप सुद्धा प्रारब्धातील आहे, ती जितकी मिळायची तितकीच मिळते आणि पुन्हा मात्र तो पुन्हा पापपुण्य ती भोगण्यासाठी तो जागृतीत येतो. हा सगळा विचार आपल्याला करावा लागतो. पुढे 213वा जो श्लोक आहे तो असं सांगतोय, जे जागृती स्वप्न व सुषुप्ती इत्यादी प्रपंचाचे प्रकाशन करते ते ब्रह्म मी आहे असे जाणल्यावर सर्व बंधनात्म सुटका. आता मुख्य विचार जो आहे तो बंधनात्म सुटकेचा विचार आहे. आता ते ब्रह्म मी आहे असं जोपर्यंत मी जाणत नाही तोपर्यंत मात्र माझी बंधनात्म मुक्तता नाही. म्हणून जागृती स्वप्न आणि सुषुप्ती यांचं प्रकाशन कोण करतं हा विचार खूप महत्वाचा आहे. आणि प्रकाशन शब्दाचा अर्थ जागृती स्वप्न आणि सुषुप्ती यांचे सगळे व्यवहार कोणाच्या सत्तेत होतात, कोणाच्या सत्तेवर होतात, कोणाच्या प्रकाशात होतात, हा त्यातला भाग आहे. मला नेहमी वाटतं सूर्यप्रकाशात सगळं कळतं मला, पण सूर्यप्रकाशात मला फक्त दिसतच. पण दिसून कळणं जे आहे ते कळणं मला मात्र कोणाच्या प्रकाशात दिसतं, ते ब्रह्मस्वरूपाच्या प्रकाशात मला कळणं कळतं, म्हणजे दिसून कळतं. हा त्यातला मुख्य विचार आहे. म्हणून इथे काय आहे, मी खरंच जागा आहे का हा विचारच करायची गरज आहे. वास्तवात मी जागा आहे म्हणतो ना, ती माझ्या अज्ञानातली जाग असते आणि ती माझ्या खऱ्या स्वरूपाकडची जाग नसतेच. मला ती स्वरूपाकडची जागृती हवे. म्हणून मी खरोखर जागा आहे का हा विचार करावा. त्या प्रत्येक अवस्थांचं प्रकाशन जर ते आत्मस्वरूप करत असेल तर याचा अर्थ माझी नजर त्या प्रकाशकाकडे असली पाहिजे.
की ज्याच्या सत्तेवर हे सगळं प्रकाशन घडतं तो आत्मा मी आहे, म्हणून ते ब्रह्म मी जाणलं पाहिजे. म्हणून इथे सगळे जे व्यवहार आहेत ते सगळे कसे आहेत, किंवा या सगळ्या वस्तू आहेत, ज्याच्या प्रकाशात या सगळ्या वस्तू दिसतात त्या सगळ्या वस्तू मिथ्या आहेत. मग मिथ्या जर असतील तर त्या वस्तूंविषयी असलेली माझी आसक्ती आहे ती पण मला कमी करावी लागेल. अशा रीतीने मला वैराग्य डेव्हलप अंतःकरणात करावं लागेल. आणि जेव्हा ते वैराग्य डेव्हलप होईल तेव्हा त्या वस्तू जवळ असताना सुद्धा मला त्या वस्तू काही माझ्या अंतःकरणाला सुख किंवा दुःख प्रदान करू शकत नाही, असा अंतिम भाव माझ्या अंतःकरणात तयार झाला पाहिजे. आणि तो अंतिम भाव केवळ मला त्या बुद्धीचा विचार करूनच करता येतो. म्हणून सापडती ती बुद्धी म्हणजे बुद्धिस्त चिदाभास बंधनात सापडतो आणि तीच बुद्धिनिश्चयी आत्मज्ञान ती आनंदापर्यंत मला घेऊन जाते. हा त्या 213व्या श्लोकाचा विचार आहे. 214वा श्लोक अमृत बिंदू उपनिषद काय म्हणतंय ते सांगतोय. जागृती, स्वप्न व गाढ झोप या तिन्हीत एकच आत्मसत्ता आहे असे मनन करावे. याप्रमाणे 3 अवस्थांपासून जो आत्मा वेगळा करतो त्याला त्या जीवात्म्याला पुन्हा जन्म नाही. आता त्याचा साईड इफेक्ट आपल्याला सांगतायत की जन्म मरणातनं सुटका होते, पण आधी सांगतायत मनन करायचंय. आता मननामध्ये काय आहे, जे माझं आहे ते मी नाही. म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्तीमध्ये हा देहादी प्रपंच माझा आहे असा जो माझा काही निर्णय आहे तो चुकीचा आहे. आणि तो निर्णय चुकीचा असून मग मी कोण आहे, हा सगळा देहादी प्रपंच कोणाचा आहे, तो वाच्यार्थाने असलेल्या जीवाचा आहे आणि लक्षार्थाने असलेल्या कुटस्थ रूप मीचा नाही. आणि अशा पद्धतीने लक्षार्थाने असलेला कुटस्थ रूप मी खरा आनंदाचा ठेवा आहे, तृप्त आहे. आणि तीच जर तृप्ती मला जर प्राप्त करून घ्यायची असेल तर मला या चित ग्रंथीचा भेद केला पाहिजे. म्हणजे अध्यस्थ अधिष्ठानाच्या भाषेत अध्यस्थावरचं जे अनावश्यक प्रेम आहे ते दूर केलं पाहिजे आणि अधिष्ठानाची नजर कमवली पाहिजे. जर का अन्वय व्यतिरेकाचा विचार आला तर आत्मस्वरूपाचा अन्वय आहे हा विचार सतत केला पाहिजे. आणि व्यतिरेकी भाषेमध्ये जे माझं आहे ते मी नाही असा सतत विचार केला पाहिजे. म्हणून जन्म, मरण, दुःख हे सगळे जे काय आहेत ते वाच्यार्थाने असलेल्या जीवाचे धर्म आहेत. पण आत्मरूप मीच्या ठिकाणी एकही धर्म नाही. धर्म शब्दाचा अर्थ गुण आहे. तो गुणत्रयातीत. हे गणपतीचं वर्णन आहे. आत्मरूप गणपतीचं वर्णन आहे. तो गुणांच्या पलीकडे आहे, अवस्थांच्या पलीकडे आहे, तो 3 दोषांच्या पलीकडे आहे. मला विक्षेप, आवरण या तिन्ही दोषांच्या पलीकडे असलेला आत्मा जर मला कळून घ्यायचा असेल तर मी म्हणजे जीवरूप मीनी या अवस्था ज्या आहेत त्यांच्या सत्यत्व बुद्धीतनं सुटका करून घेण्यासाठी या अवस्था मिथ्या ठरवल्या पाहिजेत. आणि त्या जेव्हा मिथ्या ठरतील तेव्हाच खऱ्या अर्थाने मला आनंदाचा अनुभव येईल. हा आपल्या अभ्यासाचा विषय. आता कैवल्य उपनिषद हेच सांगतंय. 215वा श्लोक आहे. कारण एकच गोष्ट अनेक प्रकारे समजून सांगितली तर आपल्याला कुठेतरी ती एक गोष्ट क्लिक व्हावी, हा त्या पंचदशीकारांचा हेतू आहे. 3 अवस्थात जे भोग्य, जो भोगता व जे भोग असतात त्याहून अत्यंत वेगळ्या लक्षणांचा असा जो साक्षी व चिन्मात्र सदाशिव तो मीच आहे. इथे म्हटलंय की 3 अवस्थांमध्ये भोगता आहे, भोग्य आहे आणि भोग आहे. पण या भोगता, भोग्य, भोग या त्रिपुटीपासून तो आत्मा वेगळा आहे. त्याच्या सत्तेवर या त्रिपुटींचं प्रकाशन होतं. पण या 3 गोष्टी ज्या आहेत भोगता, भोग्य, भोग या तिन्हींपेक्षा तो आत्मा चिन्मात्र म्हणजे चित स्वरूप म्हणजे आनंद रूप, कळणे रूप, अशा पद्धतीने अस्तित्व रूप असा तो आहे. म्हणजे त्याचं लक्षण काय आहे, तो सच्चिदानंद रूप आहे. त्याचं म्हणजे आत्मस्वरूपाचं. आणि तो आत्मा मी आहे. आणि मात्र त्याहून निराळा जो आहे तो वाच्यार्थाने असलेला विश्व, तेजस आणि प्राज्ञ. पुन्हा जागृतीचा अभिमानी, स्वप्नाचा अभिमानी आणि झोपेचा अभिमानी असं म्हणजे ती अवस्था धारण करणारा अभिमानी शब्दाचा अर्थ. अशा पद्धतीने जो धारण करणारा अवस्थांचा अभिमानी आहे तो वाच्यार्थाने असलेल्या जीवाचा अर्थ आहे. आणि लक्षार्थाने मात्र या आनंदरूप असलेला आत्मा या जीवाच्या वाच्यार्थाहून तो अत्यंत निराळा आहे. म्हणून हे सगळे भोग जे आहेत ते जीवाचे भोग आहेत, ते आत्मस्वरूपाचे नाहीत एवढा निश्चय आपल्याला करायचा. आणि भोग भोगायचे आहेत कारण का जीवन जगण्यासाठी भोगांची आवश्यकता आहे. तेवढे भोग भोगावेत आणि ते पर्याप्त भोग भोगले की मला माझ्या उरलेल्या वेळामध्ये मी आनंदाचा, अनुभवाचा विचार करावा, हा खऱ्या अभ्यासाचा भाग आहे. पुढे आता जो 216वा श्लोक आहे, आत्मा असंग व म्हणून अभोक्ता आहे असे निश्चित झाले तर मग भोक्ता कोण आहे. आता त्याचं उत्तर द्यायला लागेल. कारण आत्मरूप मी अभोक्ता आहे तर मग भोक्ता कोण आहे, भोग भोगणारा, हा प्रश्न निर्माण होतो. अशी तत्वांची
निवड केल्यावर जो विकारी असून ज्याला विज्ञानमय म्हणतात तो चिदाभास भोगता ठरतो. आता विज्ञानमय म्हणजे बुद्धी विशिष्ट साभास चेतन, म्हणजे बुद्धी धारण केलेला जीव, अशा पद्धतीने तो विचार मांडलेला आहे की जो बुद्धी धारण करतो आणि या जगात काही व्यवहार करतो आणि हा व्यवहारातला जो भोग भोगतो. आपण जेव्हा म्हणतो की मी ती बासुंदी खाल्ली आणि त्या बासुंदीचा भोग मी घेतला, असं जेव्हा विचार येतो तेव्हा बासुंदीचा भोग कोणी घेतला, तर त्या बुद्धी विशिष्ट चैतन्याने घेतला. म्हणजेच कोणी घेतला, जीवाने घेतला. बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब म्हणजे चिदाभासाने घेतला, म्हणजे बुद्धिस्त चिदाभासाने घेतला, अशी भाषा बोलली जाते. चिदाभास म्हणलं तर लक्षात घ्या, चिदाभास म्हणजे नुसता चिदाभास अशी भाषा नाहीये. चिदाभासामध्ये ही विज्ञानमय हा जो विचार मांडलाय त्याला विज्ञानमय म्हणतात. विज्ञानमय हे उपलक्षण आहे. म्हणजे विज्ञानमय कोश जेव्हा बोलला जातो तेव्हा त्या पाचही कोशांचा विचार केला पाहिजे, चारही देहांचा विचार केला पाहिजे. म्हणून इथे काय आहे, हा चिदाभास भोगतो असं जेव्हा बोललं जातं तेव्हा बुद्धिस्त चिदाभास असा त्याचा विचार करावा लागतो, की जीवस्थ चिदाभास असा त्याचा विचार करावा लागतो. म्हणून जीवरूपाने मी या व्यावहारिक सत्तेमध्ये भोगता आहे, पण आत्मरूपाने मी मात्र अभोक्ता आहे, हा विचार आपल्याला कळावा लागतो. म्हणून यासाठी भोक्तृत्वाचा विचार जर का करायची वेळ आली तर भोक्तृत्व हे कोणाचं आहे, तर ते जीवाचं आहे. आणि ते भोक्तृत्व त्याला सुख किंवा दुःखी करू शकतं. म्हणून जीवालाही मी भोगता होता कामा नये यासाठी ती मजदेवनी जाळीत कर्मफळे हा विचार आपल्या पुढे मांडलेला आहे. आणि तोच विचार असं सांगतो की सर्व कर्मफळ तू भगवंताला अर्पण कर आणि तू अभोक्ता हो. आणि अभोक्ता हे खरं माझं स्वरूप आहे. म्हणून इथे काय आहे, भोक्ता चिदाभास आहे, पण कोणता चिदाभास, तर वाच्यार्थाने असलेला चिदाभास हा भोक्ता आहे आणि लक्षार्थाने असलेला चिदाभास हा मात्र आत्मरूप आहे. हा त्यातला विचार करावा लागतो. पुढे हा 217वा जो श्लोक आहे तो असं सांगतो, कस्य कामाय ह्या श्रुतीच्या सविस्तर व्याख्यानात भोक्ता नाही असे तात्पर्य निघत असताना हा भोक्ता कुठून आणला. आता तुमचाच प्रश्न होता. मगाशी आपण आता एक विचार केला की भोक्ता कोण आहे, तर जीव आहे आणि अभोक्ता आत्मा आहे. अभोक्त्याचा विचार मांडला इथे. मग त्यासाठी मग परत भोक्ता कोण आहे असा प्रश्न विचारला आणि आता परत विचारताय कस्य कामा यावर परत आले. अशा पद्धतीने हे जे काही चिंतन आहे ना, आपल्याला ते सुरळीत करून घ्यावं लागतं. माझ्या विचारधारेमध्ये मी कुठल्या बाजूला जायला पाहिजे हा विचार मला करावाच लागतो आणि एक अत्यंत सुटसुटीत चिंतन मला तयार करावं लागतं. यातले काही श्लोक आपल्याला थोडे आदला बदल करावे लागतात, जागा त्यांची आदला बदली करावी लागते आणि आपली एक पंचदशी तयार करावी लागते. अशी जी पंचदशी जो करतो तो जीवनमुक्त व्हायला पटकन तयार होऊन जातो. तयार या शब्दाचा अर्थ तो पक्व होतो, हा त्यातला भाग आहे. आता त्याचं उत्तर जे आहे, श्रुती व अनुभव हे चिदाभास माईक आहे असे सांगतात. जगत केवळ भ्रमरूप असल्याने त्यातच मोडणारा चिदाभासही माईकच आहे. आता जगत जर का माईक आहे, त्या जगतामध्ये जीव तयार झाला, मग तोही काय असणार आहे सत्य तेव्हा, तोही माईकच आहे. तोही माईक असेल तर मग बुद्धीसह चिदाभास माईक आहे. नुसता चिदाभास राहणं शक्य नाही माईक, कारण चिदाभास हा नुसता राहूच शकत नाही. परतोनी पाठमोरे ठाके ही ओवी काय सांगते, ती बुद्धी शांत झाली की चिदाभास एकटा राहूच शकत नाही, तो सहजच आत्मरूप होऊन जातो. परतोनी पाठमोरे टाके आपण या आपण पै देखे देखत खेव ओळखे म्हणे तत्व ते तो मी ते मी आहे हे ओळखतोच. आणि असं ते मी आहे जे ओळखलेलं आहे तो खरं लक्षार्थाने असलेला जीव आहे. म्हणून श्रुती व अनुभव चिदाभास माईक आहे हे सांगतात केव्हा, की जो वाच्यार्थाने असलेला जो जीव आहे तो माईक आहे, पण लक्षार्थाने कुटस्थ रूप मी असलेला आनंद रूप मी मात्र खरोखर आनंदाचा ठेवा आहे हे मला कळलं पाहिजे. म्हणून इथे काय आहे, बुद्धीला जे कळतं ते त्रिपुटी युक्त असतं आणि जे जे त्रिपुटी युक्त असतं ते ते मिथ्य असतं, असाही विचार आपल्याला करता येतो. म्हणून इथे काय आहे, नुसता चिदाभास वेगळा राहू शकत नाही, तर तो आत्मस्वरूपच होऊन जातो. म्हणून इथे काय आहे, आपल्याला वास्तवात पाहायला गेलं तर आत्मरूपाने मी भोगताही नाही, म्हणून भोग्य वस्तूही नाही, म्हणून भोगण्याचा विचारही नाही. पण कल्पित रूपाने जेव्हा जगताचा विचार करण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपल्याला त्या आत्मस्वरूपाचा विचार करावा लागतो, त्या देहाचा विचार करावा लागतो. आणि मग ते देहरूप मी पुन्हा, देह म्हटलं की 4 देह असलेला स्थूल सूक्ष्म कारण, अशा पद्धतीने ते विचार आहे. या तिन्हांचाही भोगता म्हणून या जीवरूपाने मी आहे. कारण सुषुप्तीतल्या जीवाचा विचार काय करायचा, मग सुषुप्तीमध्ये जीव नसतो, मान्य आहे.
तर किती म्हणजे मुख्य विचार काय आहे, जीव नसतो या शब्दाचा अर्थ जीवाची जेव्हा व्याख्या करायची वेळ येते तेव्हा बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब आणि त्याच्या खाली साखरे महाराज आम्हाला लिहायला लावायचे सुषुप्तीतला जीव म्हणजे झोपेचा अभिमान. असं का लिहायला लावायचे ते? त्याचं कारण आहे ज्योपेमध्येही जीव नावाचं तत्व आहे. पण कसं आहे ते जागृती आणि स्वप्नाप्रमाणे नाही. जागृतीप्रमाणे ते जाणू शकत नाही, ज्ञाता ज्ञान नेय या प्रमाणात. पण सूक्ष्म अज्ञात अंतःकरण वृत्ती तिथे असतेच ना. ती सकाळी त्याचा ठसा अंतःकरणावर उमटतो आणि ती म्हणते मी काल फार गाढ झोपलो होतो, मला फार छान झोप लागली. म्हणजे अशा पद्धतीने ती व्यक्त होतेच. म्हणजे याचा अर्थ काय आहे की चिदाभास नसतो हा काय पद्धतीने नसतो आणि काय पद्धतीने असतो हा आपण त्याचा विचार केला. म्हणून इथे काय आहे की जीवाचं जे अस्तित्व आहे ते वाच्यार्थाने असलेलं ते मात्र मिथ्या आहे, ते मात्र भोगता भोग्य या भावात पडतं. पण आत्मरूप मी मात्र अभोक्ता आहे असं सतत चिंतन मला करावंच लागतं. आता या संबंधी श्रुती असं सांगते, 218व्या श्लोकाचा विचार आहे, गाढ झोप समाधी इत्यादी अवस्थात चिदाभास रूप जाणीवेचा लय होतो असा सर्वांना अनुभव आहे. म्हणून तो चिदाभास आपले रूप स्वरूप कुटस्थापासून वेगळे आहे असे जाणण्याचा वारंवार प्रयत्न करतो. म्हणजे चिदाभास झोप समाधी म्हणजे गाढ झोप समाधी याच्यामध्ये हा चिदाभास शांत होऊन जातो आणि शांत होऊन गेल्यानंतर तो जेव्हा जागृतीमध्ये येतो तेव्हा मात्र काय आहे, तो जागृतीमध्ये मी कोण आहे असा विचार करतो आणि मग त्याला त्याची उत्तर शोधून घ्यावी लागतात. गाढ झोपेत आनंदाचा अनुभव आहे पण तो उपयोग काय? मग आता काय केला पाहिजे, तो मला जागृतीत मिळाला पाहिजे आणि तो जागृतीत जर मिळाला पाहिजे तर मी आनंदाचा ठेवा आहे असा सतत जागृतीत विचार झाला पाहिजे. मग तो जागृतीतला विचार पुन्हा परत जाग येईपर्यंत तसाच राहतो. म्हणून मधल्या सुषुप्ती आणि स्वप्नी सुद्धा तो आनंदरूपतेचा विचार टिकून राहतो. म्हणून या तीनही अवस्थांमध्ये कुटस्थ रूप मी मात्र अन्वय रूपाने आहे, पण वेगळा जो मी आहे कुटस्थ रूप मी होऊन वाच्यार्थाने असलेला जो भोक्ता भोग्य भावातला जीव तो मात्र कसा आहे, तो वेगळा आहे. आणि मग तो त्या जाणीवांचा विचार करू शकतो. मग जाणीवांचा विचार करावा की नाही? करावा. एका हद्दीपर्यंत करावा. मग कसा करावा? मिथ्या आहे. या सगळ्या अवस्था आणि त्यात असलेल्या जाणीवा या सगळ्या मिथ्या आहे. आणि मग जाणीव नेणीव भगवंती नाही असा भगवंत मी आहे. म्हणून इथे सतत अन्वय व्यतिरेक हा साधनेचा चालला पाहिजे. ज्यावेळी मी सर्वांमध्ये हरी पाहतो तेव्हा जाणीव नेणीव सगळीकडे त्या भगवंताचा विचार आहे. आणि ज्यावेळी मी व्यतिरेकी पद्धतीने विचार करतो देह म्हणजे ब्रह्म नाही, जग म्हणजे ब्रह्म नाही, तेव्हा मात्र काय आहे, मला त्यापासून दूर जायचंय. त्या सत्यत्व भ्रांतीतनं दूर जायचंय. जगत सत्यत्व, देह सत्यत्व आणि खऱ्या आनंदाचा विचार माझ्या अंतःकरणात मला तयार करायचा. म्हणून तो जर विचार मला तयार करायचा असेल तर श्री गुरूंकडनं पुन्हा महावाक्य श्रवण उपदेश केला पाहिजे आणि तो उपदेश मी करून घ्यावा माझ्या अंतःकरणामध्ये आणि त्या सगळ्या उलगडा जो आहे वाच्यार्थ लक्षार्थाचा तो करावा. मागे आपण केलेला आहे. आता शब्दज्ञानाचा परिणाम हा 219व्या श्लोकाचा विचार आहे. आपला नाश अटळ आहे असा निश्चय झाल्यावर चिदाभास पुन्हा भोगाची इच्छा करीत नाही. अखेरची घटका भरली म्हणून गादीवरून काढून जमिनीवर ठेवलेला मरणोन्मुख माणूस विवाहाची इच्छा करील काय? आता मरायलाच टेकलाय, आता तो लग्न करायला जाईल कशाला? लग्न करून उपयोग काय? कारण आता एक तासभरात माझं आता जीवन संपणार आहे असं जर मला कळालेलं असेल तर मग काय आता उरलं, अर्थ उरला. तसाच हा जीवनमुक्त आहे की त्याने आपल्या आशा आकांक्षा जाणीवपूर्वक बाजूला केलेल्या आहेत. दृश्य जगत मिथ्या ठरलेलं आहे, शरीर मिथ्या ठरलेलं आहे, पाचही भ्रांतीतनं निवृत्त झालाय. तो कशाला भोगाची अपेक्षा करेल? कारण त्या भोगातलं सुखदुःख त्याला माहिती आहे. आता त्यातून जर त्याला बाहेर पडायचं असेल, त्यासाठी त्यांनी साधन केलेलं असेल, तो परत कशाला या जाणीवेमध्ये सापडेल? म्हणून इथे आपल्याला समजूनच घ्यायची गरज आहे की ज्या वेळी मला आनंदाचा ठेवा मी आहे हे कळतं तेव्हा मात्र मी खऱ्या आनंदाकडे निघूनच जातो. आजच्या अभ्यासातला शेवटचा जो श्लोक आहे तो असं सांगतो. आणखीन एक उदाहरण आहे, मी भोगता आहे असा पहिल्यासारखा अविचार करावयास लाचतो. नाक कापलेल्या माणसाप्रमाणे लज्जित होऊन उरलेले प्रारब्ध भोग कष्टाने भोगतो व ते संपवतो. त्या नाकाचा दृष्टांत असं सांगतो की ज्यावेळी चर्चा करण्याची वेळ येते व्यावहारिक सत्तेमध्ये, आम्ही आमचं नाक तुमच्या हातात देणार नाही. म्हणजे काय, आमचा कारखाना, आमचं हे, आमचं ते असं तुम्हाला देणार नाही. किंवा लग्नाची भाषा जेव्हा होते त्यावेळी मुलीच्या नाकातील नथ आम्हीच करणार, आमचं नाक आम्ही तुमच्या हातात देणार नाही.
असे सगळे जे काय विचार आहेत ते विचार आपल्याला इथे जोडाजोड करून घ्यायचे. म्हणून इथे मी भोगता आहे असं पहिल्यासारखं अंतःकरण वृत्तीत अजिबात राहत नाही. आत्मरूप मी अभोक्ता आहे अशी एक भाषा अंतःकरणात तयार होते. आता एखाद्याचं नाक कापलं, नाक कापल्यानंतर तो विद्रूप होतो. मग आता विद्रूप झाल्यानंतर तो कशाला समाजात मिरवायला जाईल स्वतःला? शब्दशः अर्थ घेऊ नका तुम्ही. नाक कापलं या शब्दाचा अर्थ आपणच काही एखादं दुष्कृत्य केलेलं असेल तर तो समाजात कसा काय म्हणूया उजळ माथ्याने फिरू शकेल. म्हणून इथे काय आहे, कापलेल्या नाकाचा दृष्टांत त्या प्रारब्धाशी जोडलेला आहे, की त्याला नक्की कळलेलं आहे की हे सगळं जगातल्या वस्तू मिथ्या आहेत, त्यातला सगळा व्यवहार मिथ्या आहे. आणि हे सगळं जर का मिथ्या आहे तर मग काय आहे, त्याला त्याच्या जीवनात रस उरत नाही. या शब्दाचा अर्थ तो आत्मस्वरूपाशी एकरूप होतो. आणि मग श्री ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणालीये की मला हे शरीर विटाळासारखं आहे. म्हणजे याचा अर्थ त्या शरीर सुद्धा नको अशी भावना त्या जीवनमुक्ताच्या अंतःकरणात निर्माण होते आणि तो नाईलाजाने उरलेलं जीवन जगतो. कारण का देव त्याला मारत नाही म्हणून. आणि तो सहजच ते जीवन जगता जगता एक दिवस ज्या दिवशी मरण येतं त्या दिवशी मग खऱ्या अर्थाने तो म्हणतो, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्या. अशा पद्धतीने तो कृतार्थ जीवन जगतो. त्या नाक कापलेल्याच्या दृष्टांताचा जोडाजोड आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यावी लागेल. आणि अशी जोडाजोड करून जर का आपण आपल्या तृप्तीचा विचार सतत करत राहिलो तर मात्र आपलं जीवन जे आहे ते कृतार्थ झाल्याशिवाय, आपल्याला तृप्त केल्याशिवाय या जीवनात काहीही पर्याय नाही असा निर्णय करून जो तृप्ती दीपाचा अभ्यास करतो त्याच्याच अंतःकरणात ही निरंकुश तृप्ती सहज सिद्ध होते. हा त्यातला एक महत्वाचा विचार आहे. आज आपला अभ्यास 1 तास संपलेला आहे, तर आज इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः.